अमरावतीतील अचलपूर परतवाडा या शहरांमध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणात आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढत 180 मुलींचे तब्बल 350 अश्लील व्हिडिओ बनवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय। पण या सगळ्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे? आज आपण जाणून घेणार आहोत या प्रकरणातील मुख्य आरोपीबद्दलची संपूर्ण माहिती। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा शहरांमध्ये प्रेमाच्या आमिषाने अनेक तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपींवर आहे। यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यांचे व्हिडिओ स्वतः आरोपींनी तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरलही केले। फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरले। या व्हिडिओंमधून पीडित मुलींची असहायता स्पष्टपणे दिसत असून ब्लॅकमेलिंगद्वारे त्यांना सतत त्रास दिला गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणात तब्बल 180हून अधिक मुलींचे 350 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय। या प्रकरणात केवळ एकच आरोपी नसून संपूर्ण टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अनिल बोंडे यांनी या प्रकरणात काही व्यक्तींवर गंभीर आरोप केलेत। दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला अटक केली असून त्याच्यासह एकूण 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। यामध्ये उजेर खान, इक्बाल खान, तरबेज खान, तस्लीम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक यांचा समावेश आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याचे राजकीय संबंधही समोर आलेत। पोलीस तपासानुसार अयाज हा अमरावतीतील परतवाडा परिसरात राहणारा आहे। या प्रकरणातील पहिला मोठा ट्विस्ट म्हणजे आरोपीचा राजकीय संबंध। अयाज हा MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले। अचलपूर नगर परिषद निवडणुकीच्या वेळी त्याला पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते। मात्र MIMचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी स्पष्ट केले आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात त्याने पक्षासाठी कोणतेही काम केले नाही, त्यामुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले। त्यामुळे MIM पक्षाचा आणि या आरोपीचा सध्या कोणताही संबंध नाही। या प्रकरणात पुढे आणखी मोठे अपडेट्स येण्याची शक्यता आहे। हे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।